ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत जी बहुतेक लोक नकळत करतात आणि त्यामुळे त्यांची पूजा पूर्णपणे व्यर्थ जाते. होय, तुम्ही कितीही श्रद्धेने पूजा केली, कितीही अभिषेक केला, कितीही मंत्र जप केले, पण जर एक चूक झाली तर तुमचं सगळं पुण्य वाया जाऊ शकतं. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा सर्वात पवित्र काळ. या महिन्यात केलेली छोटीशी पूजा सुद्धा मोठं फळ देते, पण त्याच वेळी छोटीशी चूक सुद्धा मोठं नुकसान करू शकते. आज मी तुम्हाला सांगणार आहे ती एक मोठी चूक कोणती आहे, लोक का करतात ही चूक आणि ती कशी टाळायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची पूजा 100% यशस्वी होईल. ती एक मोठी चूक अपवित्र मनाने पूजा करणे. भक्तांनो, सर्वात मोठी चूक म्हणजे मन शुद्ध नसताना पूजा करणे. होय, आपण बाहेरून स्वच्छ असतो, स्नान करतो, नवीन कपडे घालतो, पण आपल्या मनात काय चाललंय? राग, द्वेष, मत्सर, वाईट विचार. जर हे सगळं मनात असेल तर पूजा केल्याचा काहीच फायदा होत नाही. भगवान शिव हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना मोठ्या वस्तूंची गरज नाही. त्यांना हवा असते ते फक्त शुद्ध मन आणि खरी श्रद्धा आणि स्वच्छ अंतर्मन. आजकाल लोक पूजा करतात, पण मोबाईल हातात असतो, मन दुसरीकडे असतं. घाईघाईत पूजा संपवतात. म्हणजे शरीर पूजा करतं पण मन नाही, आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. योग्य पद्धत काय आहे? जर तुम्हाला शिवांची कृपा हवी असेल तर पूजा करण्यापूर्वी मन शांत करा, वाईट विचार दूर करा, ओम नमः शिवाय जप करा, पूर्ण लक्ष भगवान शिवावर ठेवा. लक्षात ठेवा, थोडी पूजा करा पण मनापासून करा. इतर चुकाही टाळता येतात. शिवलिंगावर चुकीच्या वस्तू अर्पण करणे, तुटलेली बेलपत्र वापरणे, पूजा करताना वाद करणे, अपवित्र अवस्थेत पूजा करणे, या सगळ्या चुका तुमच्या पूजेला कमजोर करतात. एक सोपा उपाय. जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमची पूजा सफल होईल तर रोज 108 वेळा ओम नमः शिवाय जप करा, शिवलिंगावर जल अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. भक्तांनो, भगवान शिव खूप दयाळू आहेत. ते कधीही आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. पण लक्षात ठेवा, पूजा वस्तूंनी नाही, भावनेने होते. जर तुमचं मन स्वच्छ असेल तर छोटीशी पूजा सुद्धा मोठं फळ देते, आणि जर मन खराब असेल तर मोठी पूजा सुद्धा व्यर्थ जाते. आजपासून एक वचन घ्या, मी पूजा नेहमी मनापासून करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ओम नमः शिवाय कमेंट लिहायला विसरू नका. भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. हर हर महादेव.